आंधळापती हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा। एका माणसाने एका अतिशय सुंदर मुलीशी लग्न केलं। लग्नानंतर ते सुखाने जगत होते। मनुष्याने तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली आणि तिच्यावर खूप प्रेम केलं। पण काही महिन्यानंतर पत्नीला कळलं की तिला त्वचेचा आजार आहे आणि त्यामुळे हळूहळू तिचं सौंदर्य कमी होणार आहे। हे जाणून बायको मनात विचार करू लागली, काय मी कुरूप झाले तर माझा नवरा माझा तिरस्कार करू लागेल, त्याचा द्वेष मी सहन करू शकणार नाही। दरम्यान एके दिवशी तिच्या पतीला काही कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले। काम आटोपून ते घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला। या अपघातात त्यांचे दोन्ही डोळे गेले। या सर्व गोष्टी असूनही त्यांचे वैवाहिक जीवन नेहमीप्रमाणेच चालू राहिले। वेळ निघून गेला आणि त्वचेच्या आजारामुळे पत्नीने तिचे सौंदर्य पूर्णपणे गमावले। ती कुरूप झाली, पण तिच्या आंधळ्या पतीला ते दिसत नव्हते, त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम झाला नाही। तो नेहमीप्रमाणे तिच्यावर प्रेम करत राहिला। एके दिवशी बायको वारली। आता नवरा उदास आणि एकटा होता। त्याने ते शहर सोडण्याचा निर्णय घेतला। त्यांनी तिच्या पत्नीचे सर्व अंत्यसंस्कार पूर्ण केले। दुसऱ्या दिवशी तो निघणार होता, तेव्हा शेजाऱ्याने त्याला पाहिले आणि तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, तुझ्या बायकोच्या आधाराशिवाय तू कसा जगणार? तुम्ही पाहू शकत नाही आणि तुमची पत्नी तुम्हाला समर्थन देण्यासाठी आणि बऱ्याच वर्षापासून तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमीच तिथे होती। तुमच्यासाठी ते कठीण होईल। पतीने उत्तर दिलं, मित्रा, मी आंधळा नाही, मी फक्त आंधळा असल्याचा आव आणत होतो। कारण जेव्हा माझ्या पत्नीला तिच्या आजाराची माहिती मिळाली, तेव्हा मला समजलं की ती या आजाराने त्रासलेली आहे आणि घाबरलेली आहे। जर माझ्या पत्नीला माहिती असतं की मी तिची क्रूरता पाहू शकतो, तर तिला तिच्या आजारापेक्षा जास्त त्रास झाला असता। ती खूप चांगली पत्नी होती आणि मला तिला आनंदी ठेवायचं होतं, म्हणूनच इतकी वर्ष मी आंधळे असल्याचं नाटक करत होतो। आता यातून शिकवण काय आहे? आनंदी राहण्यासाठी कधी कधी आपण एकमेकांच्या कमतरतेकडे डोळे बंद केले पाहिजेत। गोष्ट पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार।